नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांच्या संकल्पनेला आनंददायक आणि आनंदाने शिकवण्याच्या पद्धती पाहूया. शिक्षकांनी कसे शिकवावे आणि मुलांनी ते कसे शिकले पाहिजे ते देखील पाहू. या व्हिडिओचा उद्देश संकल्पनेची स्पष्टता आणि प्रक्रियात्मक ओघ आहे. ही दोन्ही उद्दिष्टे मुलांमध्ये कशी आणता येतील तेच आपण पाहूया. 5व्या इयत्तेपूर्वी त्यांनी ही संकल्पना शिकलेली असावी. NCERTच्या अभ्यासक्रमानुसार अपूर्णांक संकल्पनांचे शिक्षणासाठी दिलेले विषय खालीलप्रमाणे आहेत. सामान्यतः अपूर्णांकांची संकल्पना मुलांना समजण्यासाठी अवघड का मानली जाते? याची दोन कारणे आहेत. मुलांना भागाकाराची संकल्पना नीट समजली नसेल, म्हणजेच जर त्यांना आपण भागाकाराचा प्रश्न सोडवण्यास दिला तर त्यांच्या मनात पाढे आठवायला लागतात. म्हणजेच भागाकार कसे करतात हे जाणून घेतल्याशिवाय भागाकार करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे अपूर्णांकांची भाषा न समजणे होय. म्हणजेच जर मी अंश, छेद इत्यादी सारखे शब्द वापरत असेल, जर त्यांना अपूर्णांकांची भाषा माहीत नसेल, तर मुलांना ही संकल्पना समजणार नाही. त्यांना ही संकल्पना काहीतरी दुसरीच आहे असे वाटेल. आता मुलांना अपूर्णांकांची संकल्पना शिकवताना शिक्षकांनी अनुसरण करण्याची रूपरेषा किंवा चौकट आपण पाहूया. अपूर्णांक ही संकल्पना भागाकार या संकल्पनेच्या निरंतरतेशिवाय काही नाही. म्हणजेच जर मला अपूर्णांकांची संकल्पना चांगल्या प्रकारे शिकायची असेल, तर मला भागाकाराचे सखोल ज्ञान असले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अपूर्णांकांची भाषा. जर याचा शब्दकोश चांगल्या प्रकारे शिकला नसेल किंवा अपूर्णांकांच्या भाषेत योग्यरित्या व्यक्त करण्यात मुले सक्षम नसतील, तर मुलांना संकल्पना समजणे फार कठीण जाईल. आणि अपूर्णांकांची संकल्पना शिकवण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करण्याची आवश्यकता नाही. ही संकल्पना शिकवण्यासाठी आपण विविध पद्धती वापरू शकतो. जेव्हा आपण अपूर्णांक शिकतो, तेव्हा आपण दिलेल्या वस्तूला समान भागांमध्ये विभाजित करतो. म्हणजे अपूर्णांकांमध्ये भागाकाराचा अर्थ समान भागामध्ये विभागणे असा होतो. उदाहरणार्थ, जर एखादी फळी किंवा काच किंवा आरसा खाली पडला, तर तुकडे होतात, परंतु त्याचे समान भागांमध्ये विभाजन होत नाही. जेव्हा आपण पूर्ण वस्तूचे समान भागात विभाजन करतो, तेव्हा त्या पूर्ण वस्तूच्या समान भागांना त्याचे घटक किंवा अपूर्णांक असे म्हणतात. तुम्ही त्यांना भागाकाराची पद्धत वापरून देखील अपूर्णांकाची संकल्पना शिकवू शकता. कारण शिक्षक म्हणून तुम्ही अपूर्णांक संकल्पना शिकवण्यापूर्वीच मुलांना भागाकाराचे चांगले ज्ञान आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना संकल्पना समजणे सोपे जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की अपूर्णांक नेहमीच एका पूर्ण वस्तूचे करावे हे आवश्यक नसते. ते वस्तूंच्या गटासह देखील करता येते. 20 निळ्या रिंगच्या या गटामधून जर मी 3 घेतले, तर म्हणजेच या 20च्या संपूर्ण गटातून मी 3 रिंग्स काढून घेतले आहेत. म्हणजेच मी एखादा अपूर्णांक वस्तूंच्या गटामधून सुद्धा काढू शकतो. हे आधीपासूनच गटातून वेगळे केले आहेत, परंतु ते संपूर्ण गटाचा एक भाग आहे. तर येथे मी 20 रिंग्समधून 5 घेतल्या आहेत आणि हा देखील एक अपूर्णांक आहे. ही संकल्पना शिकवण्यासाठी आपण गणिताच्या किटमध्ये कोणते TLM योग्य आहेत ते पाहूया. पहिल्या उदाहरणासाठी मी या अबॅकस रिंग्स घेतल्या आहेत. 4 रंगांमध्ये प्रत्येकी 20 रिंग्ज आहेत. त्यांच्या
मदतीने आपण अपूर्णांक संख्या गटांमध्ये किंवा परिमाणामध्ये सादर करण्याची पद्धत पाहू शकतो. दुसरे म्हणजे आपण या पिवळ्या चौकोनी तुकड्यांचा वापर करून एखाद्या गटातील अपूर्णांक संख्या दाखवू शकतो. तिसरे म्हणजे आपण ही संख्या रेषा वापरू. यामध्ये जरी आपण हा 10चा गट घेतला, तर असे म्हणू शकतो की मी या 10च्या गटामधून 3 मणी काढून घेत आहे आणि त्यासाठी अपूर्णांक दर्शवितो. त्याचप्रमाणे आपण या 50 चौरस गणकांचा उपयोग अपूर्णांक दर्शविण्यासाठी करू शकतो. आता आपण शिक्षकांचा आणि मुलांच्या सर्वात जास्त आवडीचा TLM पाहू. हे आकाराचा वापर करून बनवले आहे. म्हणजे चौरस अर्ध्या भागामध्ये विभाजित करणे, त्याचे 4 समान विभाग करणे किंवा त्याचे 3 समान भाग करणे किंवा त्या ह्या प्रकारे करणे. पूर्ण वस्तू असलेल्या आकाराचे वेगवेगळ्या आकारांमध्ये विभाजन कसे केले जाते ते आपण पाहू. हा एक चौरस आहे आणि हे एक वर्तुळ आहे. एक वर्तुळ देखील एक संपूर्ण वस्तू आहे आणि हे अर्ध्या, 3/4 आणि पाव भागामध्ये देखील विभागले जाऊ शकते. आपण हे देखील वापरू शकतो. या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला मुलांना अपूर्णांक संख्यांची ओळख करून द्यावी लागते, तेव्हा आपण या अपूर्णांक पट्ट्यांचा वापर करतो. त्या अशा प्रकारे दिसतात. ही एक पूर्ण वस्तू आहे जी अपूर्णांकांमध्ये विभाजित केली गेली आहे. या अपूर्णांक पट्ट्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्याला मुलांना अपूर्णांक संख्यांची संकल्पना एखाद्या वस्तूंचा गट किंवा ढीग वापरून शिकवायचे असेल, तर दशांश संचातील 100 चौरस गणकांचा वापर करून आपण शिकवू शकतो. ठोस टप्प्यावर TLM वापरून मुलांना अपूर्णांक संकल्पना शिकवण्याच्या पद्धतीवर एक नजर टाकूया. अपूर्णांक शिकवण्यासाठी आपण आता ही संपूर्ण वस्तू घेत आहोत. मी तो पाण्यात बुडवून घेईन आणि तो इथे चिकटवेन. हा कोणता आकार आहे? हा एक चौरस आहे, बरोबर? या आकाराला आता मी 2 समान भागांमध्ये विभाजित करेन. हे दोन्ही आकार समान असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. परंतु तुम्ही यावर कसा विश्वास ठेवू शकता की हे दोन्ही भाग एकाच वस्तूचे आहेत? चला आपण हे दोन्ही भाग वरील वस्तूवर ठेवू. हा पूर्ण भाग आहे का? हो, यावरून आपणास असे कळते की ही पूर्ण वस्तू 2 समान भागांमध्ये विभाजित केली गेली आहे. तर इथे आपण किती समान भाग केले आहेत? हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे. आपण विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारू शकतो की मी हा भाग तुम्हाला दिला तर तुम्हाला काय मिळेल? जेव्हा मी पूर्ण वस्तू 2 समान भागामध्ये विभागून एक भाग तुमच्या स्वाधीन करतो, तेव्हा तुम्हाला एक भाग मिळेल. म्हणजे तुमच्याकडे जे आहे तो एक भाग आहे किंवा 2 समान भागांपैकी एक आहे. आपण कोणत्या इतर मार्गाने समान भाग बनवू शकतो? आपण अशा प्रकारे समान भाग बनवू शकतो का? जर आपण या वस्तूला अशा प्रकारे विभाजित केले, तर आपल्याला हे 2 भाग मिळतात. मी या वस्तूला अशा प्रकारे विभागू शकतो. आपण हे 2 भाग समान आहेत की नाही हे तपासून पाहू. येथून आपल्याला असे कळते की हे एकाच वस्तूचे 2 समान भाग आहेत. मी त्यांना इथे ठेवतो.
त्यामुळे हा भाग या 2 भागांपैकी जर मी तुम्हाला दिला, तर तुम्हाला मी किती दिले? मी तुम्हाला 2 पैकी 1 भाग दिला. त्याचप्रमाणे जर मी याच वस्तूचे 4 भाग बनवले, तर मी अशा प्रकारे 4 तुकडे बनवू शकतो. त्यात संपूर्ण वस्तूपासून मी असे 4 समान भाग बनवू शकतो. आपण जेव्हा मुलांना अपूर्णांक शिकवत असतो, तेव्हा हे भाग समान आहेत हे सांगणे महत्त्वाचे आहे. ही तीच संपूर्ण वस्तू आहे. आपण हे इथे तपासू शकतो. आपण यास आधीच्या वस्तूवर ठेवू. अशा प्रकारे आपण तपासून पाहू शकतो. हे बरोबर आहे. हे 4 तुकडे इथे ठेवले जाऊ शकतात. मी त्याला वर ठेवेन. त्यामुळे तीच संपूर्ण वस्तू 4 भागांमध्ये आणि अशा प्रकारे विभाजित केली जाऊ शकते. येथे आणखी एक मार्ग आहे. ही संपूर्ण वस्तू 4 भागांमध्ये आणि अशा प्रकारे विभाजित केली गेली आहे. ते सर्व समान भाग आहेत. जर मी कर्णानुसार विभाजन केले तर मला या प्रकारे मिळते आणि जर वेगळ्या प्रकारे विभाजन केले तर मला वेगवेगळे आकार मिळतात. इथे आपण ते आकार पाहू शकतो. अशा प्रकारे एका संपूर्ण वस्तूचे आपण वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करू शकतो. आता या 3 समान भागांकडे पहा. या 3 भागांची आणि 2 भागांची तुलना करूया. इथे आपण 2 समान भाग केले आहेत. आपण इथे आडव्या पद्धतीने देखील विभाजन करू शकतो. याचा विचार आपण एखादा वाढदिवसाच्या केकसारखा करू शकतो. आपण त्याला आडव्या किंवा उभ्या पद्धतीने कापू शकतो. दोन्ही पद्धतीने समान भाग होतील. म्हणून कोणत्याही पद्धतीने ते समान भाग आहेत. बरोबर? तीच गोष्ट या दोन्ही भागांसोबत देखील लागू होते. तुम्ही यास कोणत्याही पद्धतीने पाहिल्यास हे दोन्ही भाग समान दिसतील. ते इथे सुद्धा सारखेच आहे. तुम्ही याला फिरवले तरीही तुम्हाला समान भाग मिळतील. इथे एक प्रश्न आहे. ही या वस्तूचे समान भाग आहेत. हे त्याच पूर्ण वस्तूचे 4 समान भाग आहेत. जर मी तुम्हाला त्यातील एक भाग दिला, तर तो 2 पैकी 1 भाग असेल आणि जर मी तुम्हाला यातील एक भाग दिला, तर तो 4 पैकी 1 भाग असेल. त्याचप्रमाणे जर मी तुम्हाला येथून एक भाग दिला, तर तो 3 पैकी 1 भाग असेल. तर आपल्याला आत्तापर्यंत हे माहिती आहे की एखाद्या संपूर्ण वस्तूचे समान भागांमध्ये विभाजन केले जाऊ शकते आणि जर त्यातील एक भाग आपण दुसऱ्याला दिला, तर तो भाग अपूर्णांकात अशा प्रकारे दर्शविला जाऊ शकतो. हा एक भाग आहे. याला 4 पैकी 1 भाग म्हणतात. यालाही 4 पैकी 1 भाग म्हणतात आणि हा सुद्धा 4 पैकी 1 भाग आहे. म्हणजेच हे चारही भाग एकाच पूर्ण वस्तूपासून आलेले आहेत. त्यामुळे जर मी हे असे विचारले की हा एक चतुर्थांश भाग या एक चतुर्थांश भागाच्या बरोबर आहे का? हे दोन्ही समान आहेत का? याचे उत्तर तुम्ही कशा प्रकारे द्याल? तुम्ही सांगाल का की हे सर्व एक चतुर्थांश भाग एकमेकांच्या बरोबर आहेत? त्याचप्रमाणे हा अर्धा भाग या अर्ध्या भागाच्या बरोबर आहे का?
येथे लक्षपूर्वक पहा. जर या ठिकाणी केक असता, तर मी कोणत्याही पद्धतीने हा कापला असता, तरीही मला त्या केकचा अर्धा भाग मिळाला असता. त्याचप्रमाणे जर मी केकचे कोणत्याही पद्धतीने 4 भागात विभाजन केले असते, तर मला त्यापासून एक समान 1/4 भाग मिळाले असते. पण आता तुम्ही मला सांगा, की तुम्ही मुलांना याबद्दल माहिती कशाप्रकारे सांगू शकता? हे करण्यासाठी आपल्याला फक्त एक नियम लक्षात ठेवावा लागेल आणि तो म्हणजे जर माझ्याकडे एक पूर्ण वस्तू असेल आणि मी त्याचे समान भागांमध्ये विभाजन केले, तर विभाजित केलेले ते भाग वेगवेगळ्या पद्धतीने विभाजित केले असले, ते सर्व समान असतात. काही वेळेस कदाचित मुले असे म्हणू शकतात, की हा आकार वेगळा आहे, तो आकार वेगळा आहे आणि या आकाराकडे बघून मला असे वाटते, की हा तुकडा मोठा आहे. मुले असा विचार करू शकतात. ही त्यांची कल्पना असू शकते. परंतु आपण हीच गोष्ट त्यांना गणितीय रूपात कशी समजावून सांगू शकतो? अशा परिस्थितीमध्ये मुलांना समजून सांगण्यासाठी शिक्षक क्षेत्रफळ या संकल्पनेचा वापर करू शकतात. त्यामुळे मुलांमधील याविषयीचा गोंधळ कमी होईल. परंतु प्राथमिक वर्गातील म्हणजेच 1ली ते 5वीच्या मुलांना क्षेत्रफळाची संकल्पना शिकवलेली नसते. त्यामुळे क्षेत्रफळाच्या संकल्पनेची त्यांना समज नसेल. एखाद्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे त्यांना शिकवलेले नसेल. त्यामुळे येथे इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलांना क्षेत्रफळाची उदाहरणे देणे देखील शक्य नाही. परंतु या सर्व भागांचे क्षेत्रफळ समान आहे असे सांगणे हे मुलांसाठी सोयीस्कर असेल. असे सांगितल्यास त्यांना हे समजणे सोपे जाईल. त्यामुळे इथे लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका पूर्ण वस्तूचे 1/4 भाग हे नेहमी समान असतात आणि कोणत्याही मार्गाने जरी विभाजन केले तरीही पूर्ण वस्तूचे अर्धे भाग देखील एकमेकां एवढे असतात. आता हा आकार आपल्याला समजला आहे. आपण याचे अर्धे, 1/4 हे भाग पाहिले आहेत. आता आपण दुसरा आकार घेऊ आणि या आकारासोबत शिकू. हा आकार कोणता आहे? हे एक वर्तुळ आहे. मी या वर्तुळाचे 2 तुकडे करू शकतो का? हो, आपण करू शकतो. आपण यावर हे अर्धे 2 भाग ठेवू शकतो आणि हे योग्य आहे की नाही तपासू शकतो. होय, हे त्यासारखेच आहे. म्हणून हे 2 भाग या पूर्ण वर्तुळाचे समान विभाग आहेत. मी याचे 3 समान विभाग बनवू शकतो का? हो, ते येथे आहेत. मी ते समान 4 भागात विभागू शकतो का? येथे 4 समान भाग आहेत. हे त्याच पूर्ण वर्तुळाचे समान विभाग आहेत की नाही ते पुन्हा तपासू शकता. हो, समान वर्तुळ 4 भागांमध्ये विभागले गेले आहे. ते 4 समान भाग आहेत. तर यातही मी एक भाग दिला तर तो एक समान भाग असेल किंवा अर्धा असेल. जर त्यापैकी एक दिले गेले तर ते 4 पैकी एक समान भाग किंवा 1/4 असेल. तर अशा प्रकारे आपण स्पष्टीकरण देताना अर्धा आणि 1/4 किंवा पाव यासारख्या संज्ञा वापरू शकतो. म्हणजेच याला काय म्हणतात? मी तुम्हाला 1/4 भाग दिल्यास माझ्याकडे किती बाकी राहतील आणि माझ्याकडे काय शिल्लक आहे? माझ्याकडे 4 पैकी 3 समान भाग शिल्लक राहतील. किंवा यास आपण 3/4 किंवा पाऊण असे म्हणतो. येथे आपल्याकडे पाव, अर्धा, पाऊण आहे आणि हे एक भरले आहे. आता हे पूर्ण वर्तुळ 10 समान भागात विभागू.
समान वर्तुळ 10 समान भागांमध्ये विभागले गेले आहे. जर आपण यातून मला 3 दिले, तर याचा अर्थ 10 पैकी 3 किंवा 10 भागांपैकी 3 भाग मला दिले गेले असा होतो. हे या पूर्ण वस्तूचे अर्धे आहे. हा अर्धा आहे आणि हा अर्धा आहे. हे पाव भाग आहेत. पाव, 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 पाव. या पूर्ण वस्तूमध्ये हे अर्धे भाग आहेत आणि हे 2 पैकी 1 भाग आहे. हा एक पाव भाग आहे, म्हणजे 4 पैकी 1 भाग आहे. म्हणजे याला अर्धा असे म्हणतात आणि त्यालाही अर्धा असे म्हणतात. हा अर्धा या अर्ध्याबरोबर आहे का? हे आपण यापूर्वीही विचारले होते. हा अर्धा या अर्ध्याबरोबर आहे का? आपल्याला काय उत्तर मिळते? हो, आपल्याकडे ही संपूर्ण वस्तू होती, जी 2 अर्ध्या भागांमध्ये विभागली गेली होती. आपण ते भाग इथे ठेवले आणि पुन्हा तपासून पाहून हा निष्कर्ष काढला. म्हणून हा अर्धा भाग या अर्ध्या भागाच्या समान आहे. वरच्या वर्गांमध्ये आपण क्षेत्रफळाची संकल्पना वापरू शकतो आणि हे तपासू शकतो. तर येथे आपण एका पूर्ण वस्तूचे 2 समान भाग केले आहेत. तर मग हा अर्धा आणि हा अर्धा यामध्ये काय फरक आहे? हे समान आहेत की भिन्न आहेत? याचे उत्तर आहे की हा अर्धा भाग या पूर्ण वस्तूचा अर्धा भाग आहे आणि हा अर्धा भाग या पूर्ण वस्तूचा अर्धा भाग आहे. आपण आपल्या सामान्य बोलीमध्ये अर्धा भाग म्हणतो, परंतु हे पूर्ण वस्तूच्या 2 भागांपैकी 1 भाग आहे. या पूर्ण वस्तूच्या 2 भागांपैकी हा 1 भाग आहे. तर मग हा पाव भाग आणि हा पाव भाग समान आहेत का? या पूर्ण वस्तूचा हा 1/4 किंवा 4 पैकी 1 समान भाग आहे आणि हा पूर्ण वस्तू जो पाव भाग आहे, हा 1/4 भाग या 1/4 भागाच्या समान आहे का? हे शक्य नाही. कारण हा या वस्तूचा भाग आहे आणि हा या वर्तुळाचा भाग आहे. आता हा आकार निवडू. आपण फक्त अंदाजे एक आकार घेतला आहे. हा आकार काय आहे? हा एक आयत आहे. हा आयताकृती आकार 2 भागात विभाजित करणे शक्य आहे का? ते 2 समान अर्धे भाग आहेत का? होय तर. या आकारासाठी किंवा या भागासाठी कोणते नाव दिले जाऊ शकते? हा भाग या पूर्ण वस्तूचा अर्धा भाग आहे किंवा हा पांढरा तुकडा या पिवळ्या आयताचा अर्धा भाग आहे. म्हणजेच जेव्हा आपण हा भाग येथे ठेवला, तेव्हा आपण त्याला चतुर्थांश भाग म्हटले. परंतु जेव्हा आपण हा आकार येथे ठेवतो, तेव्हा तो अर्धा भाग आहे असे आपण म्हणतो. या सर्व प्रमाणात जसे अर्धा, चतुर्थांश, एक समान भाग, 2 समान भाग, 4 मूळ वस्तू ज्यापासून ते घेतले जातात, ती खूप महत्त्वाची आहे. जेव्हा मुले यासारख्या रचनेकडे पाहतात, जेव्हा यातून एक घेतले जाते, तेव्हा हे एक चतुर्थांश होते आणि जेव्हा त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केली जाते, तेव्हा हे दोन्ही भाग या वस्तूचे अर्धभाग बनतात. आपण ही वस्तू पूर्ण वस्तू म्हणून ओळखत आहोत, ही वस्तू नाही. आणि जेव्हा आपण हे पूर्ण वस्तू समान प्रमाणात विभागतो, तेव्हा आपल्याला हे अर्धे भाग मिळतात. बऱ्याच वेळा अशा परिस्थितीत काय होते? मुले तसेच शिक्षक या गोंधळात पडतात की हे आणि ते कसे समान असू शकते. गणिताची प्रक्रिया लवकर समजून घेण्याची क्षमता आपल्याला विकसित करावी लागेल. आणि हे माहीत असले पाहिजे, गणितातील कोणते सूत्र लागू करून आपण अचूक किंवा योग्य उत्तर मिळवू शकतो. बरोबर उत्तर कसे मिळेल हे आपल्याला माहिती असावे. तर अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला या भागांच्या क्षेत्रफळांची गणना करावी लागेल. म्हणूनच ठोस टप्प्यात या पद्धतींचा वापर करताना मूळ वस्तू महत्त्वाची ठरते. जेव्हा आपण आकारांना आधार म्हणून ठेवतो,
आणि मुलांना अपूर्णांकांची संकल्पना शिकवतो. जेव्हा आपण अशा भिन्न आकारांचा वापर करतो, तेव्हा अर्ध्या भागाची संकल्पना आणि हे अर्धे भाग समान का असू शकत नाहीत? किंवा हे 1/4 भाग समान आहेत किंवा हे 4 पैकी 1 भाग समान का आहेत? या सर्व महत्त्वपूर्ण बाबी जेव्हा भिन्न भागाच्या पद्धतीसह शिकवल्या जातात, तेव्हा ते मुलांसाठी उपयुक्त ठरतील आणि त्यांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजतील. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आकारांना आधार म्हणून भिन्न आकार ठेवण्याची संकल्पना शिकवतो, तेव्हा मुलांना संकल्पना स्पष्टपणे समजेल. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आकारांचा वापर करून अपूर्णांक संख्या दर्शविण्याची पद्धत पाहिली आहे. आता आपण अपूर्णांक संख्या पाहू. आपल्याकडे एक पूर्ण वस्तू आहे. आपण अपूर्णांकांकडे जात आहोत. म्हणून जर आपल्याला अपूर्णांक संख्यांचे प्रतिनिधित्व संख्या आणि अंकांमध्ये करायचे असेल, तर आपण एक उदाहरण घेऊ शकतो. ही एक पूर्ण वस्तू आहे. या वस्तूचे मी काय करीत आहे? मी हे एक अपूर्णांक म्हणून दर्शवित आहे. मी आता हे 2 भागांमध्ये विभाजित करत आहे. आपण आकारांचा वापर करून अपूर्णांक संख्या पाहिल्या आहेत. जेव्हा आपण यांना 2 भागांमध्ये विभागतो, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? 2 पैकी 1 किंवा मी हे 2 भाग बनवले आहेत आणि त्या 2 भागांमधून 1 दिले आहे. आता जर मी हे एखाद्या विद्यार्थ्यास दिले आणि मी तुला किती भाग दिले असे विचारले, तर विद्यार्थ्याने उत्तर देण्यापूर्वीच प्रश्न विचारला पाहिजे, सर, तुम्ही या वस्तू किती समान भागात विभागल्या आहेत? कृपया उत्तर द्या. तर मी उत्तर देतो की मी यामध्ये 2 समान भाग केले आहेत. म्हणून तुम्हाला 1 भाग मिळाला. आता आपण या वस्तूचे किती समान भाग बनवता येतील हे पाहू. हे 3 समान भागामध्ये विभागले जाऊ शकते. समजले? हे 3 समान भाग या पूर्ण भागाच्या समान असले पाहिजेत. तरच आपण याला समान विभागलेले आहे असे म्हणू शकतो. तशाच प्रकारे आता आपण किती समान भागात हे विभागले आहे? 1, 2, 3, 4. आपण 4 समान भाग केले आहेत. तर आता आपण इथे किती समान भाग बनवले आहेत? आपण येथे पाहूया. आपण 5 समान भाग केले आहेत, बरोबर? म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो? 5 समान भागांपैकी 1 भाग. जर मी 2 दिले तर ते 5 समान भागांपैकी 2 भाग असतील. एकदा आणि दोनदा. म्हणजेच मी 5 पैकी 2 समान भाग दिले आहेत. मी यास किती समान भागांमध्ये विभागले आहे? येथे सुद्धा आपण एका पूर्ण वस्तूला समान भागांमध्ये विभाजित करत आहोत. तर मी इथे 6 समान भाग केले आहेत. म्हणून आपण याला 1 भाग म्हणू शकतो किंवा 6 समान भागांपैकी 1 भाग म्हणू शकतो. या 3 भागांना मिळून अर्धा म्हटले जाऊ शकते. त्यानंतर मी या वस्तूचे समान 7 भाग केले आहेत. आता मी या वस्तूचे 8 समान भाग करत आहे. हे या वस्तूचे 9 समान भाग आणि 10 समान भाग आहेत. म्हणजेच एका पूर्ण वस्तूचे 2 समान भाग, 3 समान भाग, 5 समान भाग, 6 समान भाग, 7, 8, 9 आणि 10 समान भागांमध्ये विभागली गेली आहे. यामधून आपण अपूर्णांक संख्या लिहिण्याची पद्धत स्पष्टपणे समजू शकतो. तर
येथे मी जर मुलांना विचारले, की या 2 भागांपैकी 1 भाग आणि 8 भागांपैकी 1 भाग यातील कोणते मोठे आहे? याचे उत्तर देण्यासाठी मुले ठोस टप्प्यामध्ये 2 पैकी 1 भाग आणि 8 पैकी 1 भाग निवडतील आणि त्यामुळे त्यांना समजेल, की 2 पैकी 1 भाग हा 8 पैकी 1 भागापेक्षा खूप मोठा आहे. जेव्हा मी हेच अपूर्णांक फळ्यावर लिहितो, तेव्हा मुले काय विचार करतात? तेव्हा कदाचित मुले फक्त 2 आणि 8 या संख्यांकडे पाहतील आणि कदाचित त्यांना या अपूर्णांक संख्या समजणार नाहीत. त्यामुळेच ठोस टप्प्यामध्ये मुलांना पाहून आणि स्पर्श करून ही कृती करावी लागेल. तेव्हाच त्यांना कळेल, की 2 पैकी 1 भाग हा 8 पैकी 1 भागापेक्षा मोठा आहे. ही समान पद्धत वापरून कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी हे समजण्यासाठी हे TLM साधन खूप उपयोगी पडते. जर आपण यांची मांडणी अशा प्रकारे केली, तर मुलांना याचा अर्थ समजतो. जर आपण अशा प्रकारे मांडणी केली, तर त्यांना उतरता क्रम यामधून 8 पैकी 1 भाग 2 पैकी 1 भागापेक्षा लहान आहे, हे त्यांना समजेल. फक्त 2 पैकी 1 भाग आणि 8 पैकी 1 भाग यांची तुलना नसून मुले 9 पैकी 1 भाग हा 10 पैकी 1 भागापेक्षा लहान आहे की मोठा याची तुलना देखील करू शकतात. जेव्हा आपण ठोस टप्प्यात संकल्पना शिकतो, तेव्हा आपण या साधनांना स्पर्श करू शकतो. त्यांचा अनुभव घेऊ शकतो आणि त्यानंतर ठरवू शकतो की यापैकी कोणते मोठे आहे. म्हणून जेव्हा आपण या अपूर्णांक संख्या लिहितो, म्हणजे जेव्हा आपण हे एकेरी भाग वेगळे करतो, तेव्हा यास एक अपूर्णांकांचा प्रश्न आहे असे गृहीत धरू नये, कारण हा ठोस टप्पा आहे. ही एक खेळातील पद्धत आहे. खेळा आणि शिका, करा आणि समजा अशी पद्धत आहे. म्हणजे मुले याबरोबर खेळत आहेत आणि सोबतच याविषयी विश्लेषण करून शिकत आहेत. याचे 2 समान भाग, 3 समान भाग आणि त्याचप्रमाणे 10 समान भाग केले गेले आहेत. त्यामुळे जर आता मी यातील 2 पाव भाग वेगळे केले आणि एक अर्धा भाग वेगळा केला, तर हे 2 समान आहेत का? आपण मुलांना हे ज्ञान देखील देऊ शकतो. ते करण्याची ही पद्धत आहे. जर आपण यासोबत 1/8 जोडले तर काय होईल? हे बरोबर आहे. जर माझ्याकडे 4 1/8 असतील आणि मी त्यांना जोडले, तर मला एक अर्धा भाग मिळतो. म्हणजेच हा अर्धा भाग 4 1/8 भागांच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील तपासू शकतो. 1 हे 1/10 आहे. जर मी 1, 2, 3, 4, 5 1/10 घेतले, तर ते अर्ध्या भागाच्या बरोबर होतील. त्याला आपण काय म्हणतो? समान अपूर्णांक संख्या. यांना आपण समान अपूर्णांक संख्या असे म्हणतो. एक अर्धा भाग हा 2 पाव भागांच्या बरोबर आहे. एक अर्धा भाग 4 1/8 भागांच्या बरोबर आहे. हा एक पाव भाग 2 1/8 भागांच्या बरोबर आहे. एक अर्धा भाग 4 1/8 भागांच्या बरोबर आहे. हा एक पाव भाग 2 1/8 भागांच्या बरोबर आहे किंवा 2 1/8 भाग 1 पाव भागाच्या बरोबर आहेत. इथे आपण असे म्हणू शकतो की 2 1/8 भाग 3 1/10 भागांच्या बरोबर आहेत. ते समान आहेत असे आपण म्हणू शकतो का? ते समान नाहीत.
येथे सुद्धा ते समान नाहीत. 2 1/8 भाग 3 1/10 भागांच्या बरोबर नाहीत. ही असमानता समजून घेण्यासाठी मला खूप खोलामध्ये गणित शिकण्याची आवश्यकता नाही. हे ठोस टप्प्यामध्ये समजण्यासाठी खूप सोपे आहे. 2 1/8 भाग 3 1/10 भागांच्या किंवा 2 1/10 भागांच्या देखील बरोबर नाहीत. परंतु दुसरे भाग समान आहेत. अशा प्रकारे आपण मुलांना समान अपूर्णांक संख्या बद्दल शिकवू शकतो. आणि हीच गोष्ट या प्रकारे दाखवली जाऊ शकते. आपण हे आधीच पाहिले आहे. अर्धा भाग हा 2 पावभागांच्या बरोबर असतो. पूर्ण वस्तूचा पावभाग केव्हा बनतो? जेव्हा वस्तू 4 भागांमध्ये विभाजित होते तेव्हा. जेव्हा मी वर्तुळाचे 4 समान भाग करतो, तेव्हा या वर्तुळाचा अर्धा भाग 2 पावभागांच्या बरोबर असतो. ही एक पूर्ण वस्तू आहे आणि त्याच्या अर्धी वस्तू ही 2 1/4 भागांच्या बरोबर आहे. हा 1/4 भाग आहे आणि हे अर्धे वर्तुळ आहे. हेच आपण येथे दर्शवित आहोत. 2/4 मिळून अर्धा तयार होतो. 2 पावभाग मिळून अर्धा तयार होतो. तेच आपण इथे दाखवत आहोत. आपण हे इथे वेगवेगळे आकार वापरून दाखवले आहे. हे आकाराच्या दृष्टिकोनातून आहे आणि हे संख्येच्या दृष्टिकोनातून आहे. आता अपूर्णांक संख्यांची भाषा पाहू. हे 9 भागांपैकी एक आहे. इथे हे 2 आहेत. आता इथे तिसरे देखील आहे. 3 1/9 आहेत. तर ते एकत्र मिळून आपण 9 पैकी 3 भाग आहेत असे म्हणू शकतो. ही एक प्रकारची अपूर्णांक संख्यांची बेरीज आहे. अपूर्णांकांची बेरीज ही प्राथमिक वर्गांमध्ये शिकवली जात नाही. हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नाही. परंतु ही भाषा म्हणजेच 1/9 आणि आपल्याकडे असे 3 आहेत तर 3/9 अशी वापरतात. तर आता आपण इथे एक क्रियाकलाप पाहू. 3/1/3 चा सममूल्य अपूर्णांक काय असेल? 1/3 बरोबर किती? आपण ही संख्या मिळवण्यासाठी कोणत्या संख्या जोडू शकतो? आता इथे जर आपण 2 वस्तू जोडल्या तर त्यापासून काय तयार होते याचे मी एक उदाहरण दिले. म्हणून अशी क्रियाकलाप मुलांना सराव करण्यासाठी दिले जाऊ शकतात. आतापर्यंत आपण एका पूर्ण वस्तूपासून अपूर्णांक बनवणे पाहिले आहे. बरोबर? आपण मुलांना वर्तुळाचे किंवा चौरसाचे समान भागात विभाजन करून अपूर्णांक संख्या मिळवण्याच्या पद्धती पाहिल्या आहेत. याची आपण वेगवेगळी उदाहरणे पाहिली आहेत. आत्तापर्यंत आपण हे पाहिले आहे. आता आपण दिलेल्या वस्तूंच्या गटापासून किंवा संघापासून अपूर्णांक कशा प्रकारे मिळतात हे पाहू. हे पाहण्यासाठी आपण आपल्या खूप ओळखीचे TLM साधन म्हणजेच ही संख्या रेषा घेऊ. मी यातून एक गट घेतो. यामध्ये 10 मणी आहेत. जर मी तुम्हाला 10 पैकी 3 दिले तर मी तुम्हाला किती दिले? येथे तुम्हाला खूप काळजीपूर्वक शब्दावली वापरावी लागणार आहे. मी तुम्हाला 10 पैकी 3 दिले आहेत.
येथे मुलांनी चूक करण्याची शक्यता आहे. ते म्हणू शकतात की मला 3 मिळाले आहेत. जेव्हा तुम्ही अपूर्णांक संख्यांची संकल्पना शिकवत असता, कितीपैकी किती मिळाले आहेत असे विचारू शकता. तेव्हा मुले म्हणतील की 10 पैकी आम्हाला 3 मिळाले आहेत. त्याच प्रकारे मी तुम्हाला 10 दिले. या गटामध्ये एकूण किती होते? या गटामध्ये एकूण 100 होते आणि त्या 100 मधून मी तुम्हाला 10 दिले. या गटामध्ये एकूण किती होते? या गटामध्ये त्याच प्रकारे जर मी एखाद्या विद्यार्थ्याला 20 दिले, जर मी 20 मणी दिले, तर मी असे म्हणेन का, की मी 20 मणी दिले? नाही. मी असे म्हणावे, की 100 मण्यातून मी 20 मणी दिले आहेत. त्याचप्रमाणे 1, 2, 3, 4, 5 तर या 50 मणी आहेत. 50 म्हणजे किती? त्या अर्ध्या आहेत. या गटात 100 मणी आहेत आणि त्यांचे 2 समान भागात विभाजन केले आहे. या बिंदूंपासून जर मी तुम्हाला या गटातून 50 मणी दिले, तर मी तुम्हाला अर्धे मणी दिले. आता हे 2 भाग कसे दिसतात? तर ते समान दिसतात. म्हणजेच या 100 मण्यांच्या गटातून मी तुम्हाला बरोबर अर्धे मणी दिले आहेत. ते 100 पैकी 50 मणी आहेत. अचूकपणे सांगायचे म्हणजे मी तुम्हाला या पूर्ण गटातून अर्धा गट दिला आहे. हीच पद्धत वापरून तुम्ही या गटातून अपूर्णांक संख्या कशाप्रकारे मिळवू शकता? जेव्हा हा गट समान भागात विभाजित होईल, तेव्हा मी त्यापैकी एखादा भाग तुम्हाला देऊ शकतो. तर तिथे अपूर्णांक संख्या मिळेल. परंतु हे तेव्हाच करता येईल जेव्हा या गटाचे समान भागात विभाजन केले जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण किंवा कल्पना घेऊ. त्यासाठी आपण हे पिवळे चौकोनी तुकडे देखील वापरू शकतो. दैनंदिन जीवनातील अनुभवांच्या संबंधित उदाहरण देणे कधीही चांगले. जसे की मी एका दुकानात काम करतो आणि आम्ही भूमितीय कंपासाची विक्री करतो. शाळा आता सुरू होत असल्याने माझ्या मालकाने मला आपल्याकडे किती भूमितीय कंपास आहेत हे तपासण्यास सांगितले. आपण असे गृहीत धरू की एका प्रकारचा भूमितीय कंपास हा प्राथमिक वर्गाच्या मुलांसाठी आहे आणि दुसऱ्या प्रकारचा कंपास हा माध्यमिक वर्गाच्या मुलांसाठी आहे. तर येथे 2 वेगळ्या प्रकारचे भूमितीय कंपास आहेत. एकूण इथे 100 भूमितीय कंपास आहेत. तर येथे किती भूमितीय कंपास प्राथमिक वर्गासाठी आहेत? आपण असे गृहीत धरू शकतो की 100 पैकी 50 भूमितीय कंपास प्राथमिक वर्गासाठी आहेत. जेव्हा आपण वेगळी संख्या देखील गृहीत धरू शकतो, जसे की 100 पैकी 25 किंवा 100 पैकी 30, तर उपलब्ध असलेल्या कंपासांमधून किती कंपास प्राथमिक वर्गासाठी उपलब्ध आहेत? असा प्रश्न मुलांना विचारू शकतो. जर आपण अशा प्रकारची उदाहरणे घेतली, तर एका गटामधून अपूर्णांक संख्या मिळवण्याची पद्धत खूप सोप्या प्रकारे शिकवली जाऊ शकते. आता पुढे जाऊन आपण हे पिवळे चौकोनी तुकडे बाजूला ठेवू आणि हे 50 चौरस गणक आपल्याकडे घेऊ. मी यामध्ये असा प्रश्न विचारू शकतो की चौरस घटकांच्या या गटामध्ये किती निळे चौरस गणक आहेत? मुले मोजणी सुरू करतील आणि 10 निळे चौरस गणक बाजूला काढतील. म्हणून जर मी या 50 चौरस गणकांच्या गटामधून 10 चौरस गणक तुम्हाला दिले, तर मी एकूण किती चौरस गणक दिले? तर 50च्या गटातून मी तुम्हाला 10 दिले. त्याचप्रमाणे जर आपण या गटातून पिवळे गणक काढले, तर 10 गणक मिळतील. तर कितीपैकी किती दिले जाते? या प्रकारची शब्दावली खूप महत्वाची आहे. ही संकल्पना शिकवताना मुलांच्या मनात हा पैलू खोलवर रुजणे आवश्यक आहे. आपल्याला या पैलूवर इतके महत्त्व का द्यावे लागेल? कारण जेव्हा आपण एखाद्या गटातून किंवा संघामधून अपूर्णांक संख्या मिळवण्यास शिकतो, तेव्हा मुलांसाठी वेगवेगळ्या संकल्पना शिकणे भविष्यात खूप उपयुक्त ठरेल. 6व्या, 7व्या, 8व्या
यासारख्या उच्च श्रेणींमध्ये अधिक संकल्पना आणल्या गेल्या आहेत आणि टक्केवारी, दशांश किंवा गुणोत्तर किंवा आलेख दर्शविण्यासारख्या विषयांचा समावेश आहे. तर या सर्व संकल्पनांसाठी गटातील अपूर्णांकांची संकल्पना शिकणे खूप उपयुक्त ठरेल. आत्तापर्यंत आपण अपूर्णांक पट्ट्या, गटांमधील अपूर्णांक व भागांचा वापर करून अपूर्णांकाचा ठोस टप्पा पाहिला आहे. ठोस टप्प्यापासून अमूर्त अवस्थेकडे जाण्यापूर्वी आपण चौरस रेखांकित वहीचा वापर करून एखाद्या प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात किंवा चित्रमय टप्प्यात भागांचे चित्रण करण्याच्या पद्धती पाहूया. सुरुवातीस चौरस रेखांकित वही मी या 4 चौरसांच्या सीमारेषा काढेन. याचा अर्थ असा की या 4 चौरसांच्या भोवताल निळ्या सीमा आहेत. आता मी लाल रंगाने 4 चौरसांपैकी एकाला रंग देईन. तर मला सांगा किती चौरस लाल रंगाचे आहेत? भाषा इथे फार महत्वाची बनते. या 4 चौरसांपैकी मी एक चौरस लाल रंगवला आहे. लक्षात ठेवण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण असे म्हणू नये की मी एक चौरस रंगवला आहे. तुम्ही असा उल्लेख केला पाहिजे की 4 चौरसांपैकी मी एक चौरस रंगवला आहे. त्याचप्रमाणे आता मी या 10 चौरसांच्या आसपास एक सीमा काढली आहे. त्यामध्ये मी प्रत्येक 2 चौरसांच्या दरम्यान एक रेषा काढली आहे. मी या भागाला रंग देईन. बनवलेल्या 5 भागांपैकी मी एक भाग रंगवला आहे. तर अशा प्रकारे मी 5 पैकी एक भाग दर्शवू शकतो. आधीच्या उदाहरणांमध्ये 4 समान भागांपैकी मी एक भाग रंगवला आहे. आता आपण आणखी एका चित्राकडे पाहू, जिथे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बनवले आहेत. 10 समान भाग. या 10 समान भागांमध्ये मी किती भाग रंगवले आहेत? 1, 2, 3. परंतु तेथे किती समान भाग आहेत? तेथे 10 समान भाग आहेत, ज्यातून मी 3 समान भाग रंगवले आहेत. आपण येथे पाहू शकता की या व्हिडिओमध्ये मुलांना ही संकल्पना शिकवताना त्याची परिभाषा म्हणजेच हा अंश आणि हा छेद आहे. हे मुलांना संकल्पना चांगल्या प्रकारे शिकल्यानंतर शिकवले पाहिजे. ही अध्यापनाची योग्य पद्धत आहे. कारण अपूर्णांकांची संकल्पना आधीपासूनच शिकणे कठीण आहे. हा जरा अवघड विषय आहे. अपूर्णांक ही संकल्पनाच त्यांच्यासाठी नवीन आहे. या विषयाचा परिचय देण्यापूर्वी जर छेद आणि अंश या संज्ञा आपण त्यांना सांगितल्या, तर त्यांना असे वाटेल की शिक्षक आज आपल्याकडे नवीन संकल्पना आणत आहेत, परंतु त्यात बरेच नवीन शब्द आहेत आणि मला कोणता अंश आहे, कोणता छेद आहे हे कळत नाही आहे. म्हणजेच एखाद्या मुलास शिकवताना आपण येथे किती आहेत असे म्हटले किंवा मी किती रंगवले आहेत, किती दिले किंवा किती घेतले आहेत, आपण काही क्रियापदे किंवा कृती शब्दांचा वापर करून
मुलांना समजावून सांगावे. मी जे दिले आहेत किंवा जे चौरस रंगवले आहेत ते शीर्षस्थानी लिहिलेले आहेत आणि समान भागांची संख्या खाली लिहिली आहे. आता आपण दुसऱ्या चित्रात तीच पद्धत पाहूया. या हद्दीत येथून इथपर्यंत 10 चौरस आणि येथून इथपर्यंत 10 चौरस आहेत आणि यामध्ये एकूण 100 चौरस आहेत. आता मी यापैकी बरेच चौरस रंगवले आहेत आणि त्यांना भरण्यासाठी लाल रंगाचा वापर केला आहे. हे काय दर्शविते? दिलेल्या 100 चौरसांपैकी मी 25 चौरस रंगाने भरले आहेत. आता आपण दुसऱ्या चित्रात तीच पद्धत पाहूया. या हद्दीत येथून इथपर्यंत 10 चौरस आणि येथून इथपर्यंत 10 चौरस आहेत आणि यामध्ये एकूण 100 चौरस आहेत. आता मी यापैकी बरेच चौरस रंगवले आहेत आणि त्यांना भरण्यासाठी लाल रंगाचा वापर केला आहे. हे काय दर्शविते? दिलेल्या 100 चौरसांपैकी मी 25 चौरस रंगाने भरले आहेत. मुलांना शिकवताना अपूर्णांक दर्शविण्याच्या या विविध पद्धती आहेत. येथे जर मी रंगीबिरंगी आणि समान भागांच्या एकूण संख्येच्या दरम्यान रेषा काढली, तर येथे अपूर्णांक दिसू शकतो. हे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. याप्रमाणे जर मी सर्व संख्येच्या दरम्यान रेषा काढली, तर हे रंगवलेले आहेत आणि हे एकूण भाग आहेत. हे रंगवलेले आहेत आणि हे एकूण भाग आहेत. तर हे समान भाग आहेत. अशा प्रकारचे 5 भाग येथे आहेत आणि येथे विभाजित झालेल्या समान भागांपैकी 3 भाग रंगवलेले आहेत आणि 25 समान भाग रंगवले आहेत. म्हणून अशा प्रकारे चौरस रेखांकित वही वापरून आपण मुलांना अपूर्णांकांची संकल्पना शिकवू शकतो. आता आपण त्याकडे दुसऱ्या मार्गाने पाहू. ही एक पूर्ण वस्तू आहे. या पूर्ण वस्तूचे काय केले जाऊ शकते ते पाहूया. यामधील अपूर्णांकांबद्दल आपण कसे शिकू शकतो किंवा त्यातील अपूर्णांक कसे रेखाटू शकतो ते आपण पाहत आहोत. आता ही एक वस्तू आहे जे मी पूर्ण वस्तू म्हणून घेतले आहे आणि माझ्याकडे त्यापैकी फक्त एक आहे. आता एका पूर्ण वस्तूचे मी काय करू शकतो? मी येथे एक रेषा काढू शकतो आणि हे 2 भागात विभाजित करू शकतो. आपल्याकडे आता 2 भाग आहेत, बरोबर? तर मग आपण याला काय म्हणू? आपण याला 2 समान भागांपैकी एक किंवा त्यास 1/2 असे म्हणू शकतो. त्याच प्रकारे आता ती समान पूर्ण वस्तू वापरू. आता त्या वस्तूचे किती समान भाग आहेत? 1, 2, 3, 4. तेथे 4 समान भाग आहेत. 4 समान भागांपैकी हा एक भाग आहे आणि एकूण किती? 1, 2, 3, 4. तर हा एक भाग 4 समान भागांपैकी एक आहे. म्हणून हा 4 समान भागांपैकी एक भाग आहे. हे देखील 4 समान भागांपैकी एक आहे. म्हणून हे सर्व समान भाग आहेत. जर हे सर्व समान भाग एकत्रित केले तर हा आपल्याला संपूर्ण वस्तू मिळेल, बरोबर? तर त्याच पद्धतीचा अवलंब करून हे किती दूर नेले जाऊ शकते? याचे मी
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 समान भाग केले आहेत. प्रत्येक भाग त्या 8 पैकी एक भाग आहे. जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र केल्या जातात, तेव्हा काय होईल? 4 समान भाग. परंतु किती पैकी? 8 पैकी. म्हणून 8 समान भागांपैकी 4 समान भाग. तर 8 मधील 4 म्हणजे अर्ध्या भागाच्या समान आहे. अपूर्णांक पट्ट्या वापरताना आपण हे पाहिले आहे. मी अपूर्णांक पट्ट्यांचा वापर न केल्यास मी चौरस रेखांकित वही वापरून शिकवलेला धडा दर्शविण्याचा हा एक मार्ग आहे. हा स्पष्टीकरणाचा टप्पा आहे जिथे विभागीय पट्ट्यांच्या अनुपस्थितीत चौरस रेखांकित वही वापरून अपूर्णांक दर्शविण्यासाठी ठोस टप्प्यात शिक्षकांनी मुलांना मिळवलेले ज्ञान वापरण्यास मदत केली. हे आपण इथे पाहत आहोत. हे एक खास तंत्र आहे. जर मुले हे शिकण्यात यशस्वी झाली म्हणजेच त्यांना ही संकल्पना चांगली समजते. येथे आपल्याकडे 1/8 समान भाग आहेत. इथे किती समान भाग आहेत? त्यातील निम्मे म्हणजे आपण येथे 16 भाग केले आहेत आणि आपण याला 16 पैकी 1 किंवा 1/16 समान भाग म्हणतो. म्हणून मुलांमध्ये अपूर्णांक दर्शविण्यासाठी चौरस रेखांकित वही वापरण्याबद्दल जागरूकता आणण्यासाठी आपण अनुसरण केलेल्या या पद्धती आहेत. म्हणजेच आपण या तंत्राचा वापर करून मुलांमध्ये संकल्पनेची स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण दररोजच्या जीवनात हे लागू करण्याचे मार्ग पाहूया. आपल्या सामान्य भाषेत आपण याला काय म्हणतो? आपण हा अर्धा आणि हा 1/4 आहे असे म्हणतो. अपूर्णांक संज्ञा मध्ये 2 समान भागांचा एक भाग किंवा 1/2 आणि हे 1/4 आहे. हे 1/2 आहे. हे 1/4 आहे. हे 1/8 आहे आणि हे 1/16 आहे. जर आपण यापैकी 2 घेतले असते तर ते 2/4 झाले असते. आता हे 1/2 आणि हे 1/2 एकत्र करून काय मिळेल? आपल्याला 1 हे उत्तर मिळते. आपण विभाजित केलेली पूर्ण वस्तू आपल्याला पुन्हा मिळते. आपण पाहू शकतो की या सर्वांमध्ये जेव्हा आपण या सर्व 1/4 एकत्रित करतो तेव्हा आपल्याला एक पूर्ण वस्तू मिळते. ते म्हणजे 4. 1/4 म्हणजे 1 आणि आपण हे अपूर्णांकांचे सूत्र किंवा नियम म्हणून आधीच पाहिले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अपूर्णांक संख्या कशा वापरायच्या ते पाहू. माझ्या शाळेत 50 विद्यार्थी आहेत. 50 विद्यार्थ्यांपैकी 25 मुली आहेत. तर मग जर मला माझ्या शाळेतील मुलींची संख्या अपूर्णांक संख्येमध्ये सांगायची असेल तर ते मी कसे करावे? येथे संपूर्ण 50 समान 2 भागात विभागले गेले आहे. म्हणजे 25 अधिक 25 बरोबर 50. म्हणजे जेव्हा मी 50 ला 2 भागांमध्ये विभागतो, एक भाग मुलींचा असतो, म्हणजे मुली अर्धा भाग बनवतात. अर्ध्या चतुर्थांश सारखे शब्द न वापरता हे चित्रित करायचे असल्यास आपण ते वेगळ्या प्रकारे सांगू शकतो. आमच्या शाळेत 234 विद्यार्थी 10वी परीक्षा देण्यासाठी आले होते. आमच्या गावात 89 विद्यार्थी होते. मग आमच्या गावातून किती जण होते? 234 पैकी 89 मुले आमच्या गावातील होती. हा देखील एक अपूर्णांक आहे. बहुतेक वेळा 10 समान भागांपैकी एक किंवा तत्सम उदाहरणे देऊन आपण अपूर्णांक संख्यांचे वर्णन करतो. परंतु दैनंदिन जीवनात अपूर्णांक या प्रकारे देखील चित्रित केले जाऊ शकतात. दुसरे उदाहरण म्हणजे या शाळेच्या पिशवीची किंमत 100 रुपये आहे. पण आज त्याला अर्ध्या किंमतीची सूट आहे. निम्म्या किमतीत आपल्याला ही पिशवी मिळेल. येथे देखील एक अपूर्णांक आहे.
त्या 100 मधील निम्मे किती होतात? त्यांनी अर्ध्याचा उल्लेख का केला आहे? दुकानामध्ये बऱ्याच वस्तूंवर अर्ध्या किमतीची सूट असू शकते, परंतु आपल्याला या वस्तूची किंमत विचारात घ्यावी लागेल आणि त्यातील निम्म्या किमतीची गणना करावी लागेल. तर दैनंदिन जीवनात अपूर्णांक पाहण्याची ही आणखी एक पद्धत आहे. ही एक महत्वाची बाब आहे. आता मी आणखी एक उदाहरण घेईन. मी माझ्या कुटुंबासमवेत बाजारात गेलो आणि 12 कपडे विकत घेतले. त्यामध्ये 3 कपडे माझ्यासाठी, 3 माझ्या बहिणीसाठी, 3 वडिलांसाठी आणि 4 कपडे आईसाठी. तर जर 12 कपड्यांमध्ये 4 माझ्या आईसाठी असतील, तर माझ्या आईचा भाग किती आहे? हे अपूर्णांकात कसे दर्शविले जाऊ शकते? उत्तर 12 पैकी 4 आहे. 4/12 म्हणजे तो भाग सर्व कपड्यांच्या 1/3 आहे. दुसऱ्या उदाहरणात माझ्या आईने मला 5 कामं सांगितली. त्यापैकी मी 3 कामे संपवली आहेत. अजून किती शिल्लक आहेत? 5 कामांपैकी माझ्याकडे 2 कामे शिल्लक आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनात अपूर्णांक वापरत राहिल्यास प्राथमिक शिक्षणामध्ये अपेक्षेपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक ज्ञान मुलांना मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडे अर्धवर्तुळ आहे. जर मी यामध्ये 5 अर्धवर्तुळे काढली, तर आपल्याला किती वर्तुळे मिळतील? तुम्ही याचे उत्तर शोधू शकता. एक वर्तुळ काढा, त्याचा अर्धा भाग तयार करा. जर अशीच 5 अर्ध्या भागाची वर्तुळे असतील, तर आपल्याला किती वर्तुळे मिळू शकतील? तर तुम्ही यासाठी उत्तर शोधू शकता. आता आपण कोणत्या कारणांमुळे किंवा पद्धतीमुळे मुलांमध्ये अपूर्णांबद्दल चुकीची धारणा किंवा गैरसमज निर्माण होतात ते पाहू. प्रथम आपण शिक्षकांना हा विषय शिकवताना कोणकोणते गैरसमज असू शकतात ते पाहू. तर मग अपूर्णांकांची संकल्पना नेहमीच एका पूर्ण वस्तूला लक्षात ठेवून शिकवली पाहिजे. त्या वस्तूला शिकवण्याचा आधार मानला पाहिजे की आपण अपूर्णांक संख्या दर्शवण्यासाठी वस्तूंचे गट किंवा संघ वापरावेत, हा गोंधळ शिक्षकांच्या मनात असू शकतो. त्याखेरीज मुलांना अपूर्णांकांची भाषा कशी शिकवली जाऊ शकते, हा देखील एक महत्वाचा पैलू आहे. या मूलभूत गोष्टींचे महत्त्व न समजता जर आपण अपूर्णांकांची नावे कशी वाचायची हे शिकवत असाल किंवा मुलांना त्याची व्याख्या शिकवायचा प्रयत्न करीत आहात, मुलांना संकल्पनेची मूलभूत माहिती समजण्यापूर्वीच त्यांना भाषा किंवा संज्ञेचा परिचय देणे मुलांसाठी अवघड बनते आणि बऱ्याच वेळा अपूर्णांकांचे प्राथमिक ज्ञान वगळता अयोग्य किंवा मिश्रित अपूर्णांकांसारख्या भिन्न प्रकारचे अपूर्णांकांचे शिक्षण दिल्यामुळे कधीकधी गैरसमज निर्माण होतो. मुलामध्ये गैरसमज कधी होतो? जेव्हा अंश आणि संज्ञेबद्दल माहिती नसते तेव्हा. दैनंदिन जीवनात अपूर्णांकांची काय गरज आहे? ते कोठे उपयुक्त आहे? दैनंदिन जीवनात, वास्तविक जीवनात याबद्दल माहिती नसते. म्हणजेच वास्तविक जीवनाचे उदाहरण न देता किंवा गणिताशिवाय शिकवणे हा चुकीचा मार्ग आहे. आणखी एक बाब म्हणजे अपूर्णांकांची तुलना करणे हे आहे. कारण संख्या भिन्न प्रकारच्या आहेत. अपूर्णांक संख्या या वेगळ्या प्रकारच्या आहेत.
जेव्हा मुले अपूर्णांकांकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात संख्या हा घटक येतो. त्यांना हे समजणे अवघड आहे की अपूर्णांक या वेगळ्या संख्या असतात. तर जेव्हा आपण त्यांना 1/8 आणि 1/2 ची तुलना करण्यास सांगतो आणि कोणते मोठे आहे असे विचारतो, तेव्हा त्यांच्याकडे लगेच उत्तर असेल की 1/8 मोठे आहे, कारण 8 हे 2 पेक्षा मोठे आहे. पण हे तेव्हा होते जेव्हा आपण त्यातून एक भाग घेण्याकरिता वस्तूचे किती समान भाग केले, यासारख्या संकल्पना मुलांना समजत नाहीत आणि ते तुलना करतात. ही एक चूक आहे. त्याचप्रमाणे अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीचा विचार केला तरीही मुले गोंधळतात. सामान्य संख्यांची बेरीज व वजाबाकी करणे आणि अपूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी करणे यात फरक आहे. जर हे योग्य प्रकारे समजले नाही, तर हे सर्व गैरसमज होतात आणि चुकीचे अर्थ लावले जातात. तर मग आपण मुलांच्या मनातील हे गैरसमज आणि चुकीचे स्पष्टीकरण कसे दुरुस्त करू शकतो? प्रथम, ठोस टप्प्यात मुलांना वस्तूंचा वापर करावा लागेल, संकल्पना समजून घ्यावी लागेल. नंतर त्यांनी प्रतिनिधित्व अवस्थेत चौरस रेखांकित वहीमध्ये तोच सराव करावा. त्यांच्याकडे ठोस टप्प्यात वस्तूंसह खेळण्यामुळे ज्या आठवणी आहेत, त्यात चौरस रेखांकित वहीमध्ये वापराव्या लागतील, कारण त्यांच्याकडे चौरस रेखांकित वही असताना ठोस वस्तू नसतील. त्यांच्याकडे फक्त पुस्तके असतील. जर त्यांच्याकडे ठोस वस्तूंसह खेळण्याची आठवण असेल आणि चौरस रेखांकित वहीमध्ये तीच दर्शविली गेली असेल, तर त्यांना संकल्पना स्पष्टपणे समजली असेल. म्हणून जर वर्गात या बाबींचे स्पष्टीकरण दिले गेले, तर सर्व गैरसमज आणि चुकीच्या धारणा कमी होतील. आत्तापर्यंत आपण पाहिले आहे की वर्गात ठोस टप्प्यापासून प्रतिनिधित्वाच्या टप्प्यातून अमूर्त अवस्थेपर्यंत अपूर्णांकांची संकल्पना कशा प्रकारे मनोरंजक आणि आनंददायक पद्धतीने वर्गात शिकवली जाऊ शकते. तुम्ही याचे अनुसरण कराल अशी आशा आहे. धन्यवाद.